यस, गेम ऑन प्लीज. स्कोरर चला. सुपर 8 मधील तिसरा सामना टीम सर एव्हेंजर्स आणि टीम जाणता राजा. सामना सुरू होतोय. समर्थ सपकाळ बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर आपण येलो जर्सी मध्ये बघू शकाल. हो हो, इथे. आणि पहिला चेंडू आपल्या स्टाईलला इथे इशारा करताय नितीन वेताळ सर, पुण्याचे मायकल. व्हाईट बॉल सोबत इथे जाणता राजा संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. स्लॉट मध्ये होता, समोर खेळलाय. ओहो, आणखी एक सुरेख फटका. अगदी बिटवीन द गॅप शोधलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. प्राइस जाहीर करायची. सौरभ भगत सलग 3 चेंडू 3 षटकार मारत असतील तर पवन शिंदे यांच्याकडनं 501 रुपये. लीग मॅचेस मधील काही मॅन ऑफ द मॅच. लीग मॅचेस मधील काही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे द्यायचे राहिलेत. लॉफ्ट केलाय. विकेटचं पतन होत आहे. थँक्यू. या अगोदरच्या लीग मॅचेस मधील काही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचे राहिलेत. मी अखिलेश यांना विनंती करेल, MSS संघाचे आयकॉन अखिलेश या मंचावर या. आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेऊन जा. टीम लिओ किंग्स संघासमोर चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून झाली होती, मॅच विनिंग. अखिलेश या. त्यानंतर अनिश खान, आपलाही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार बाकी आहे.
दीपक भोळे आलेत, डायरेक्ट हिट केले. अनिश खान आलेत. अनिश खान महाराष्ट्र थंडर्स या संघासमोर चांगली खेळी करत असताना मॅन ऑफ द मॅच राहिलेत. मी मंचावर उपस्थित असणारे आमचे सन्मान्य नारायणजी जाधव साहेब आणि दुसरे मान्यवर आमचे निलेशजी जोशी साहेब, दोघांनाही विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे विजेत्या खेळाडूला. अनिश खान या पुढे या. लॉर्ड्स टीम नारायण जाधव सर आणि जोशी साहेब या पुढे या दोघांनी. मैन ऑफ द मैच अनिश भाई के लिए रहेगा. अनिश भाई अरे उधर वो साइड पे. धावफलक 10 पहिल्या 5 चेंडू नंतर. आणखी एक ट्रॉफी असेल. मी पुन्हा एकदा दोन्ही मान्यवरांना विनंती करेल. थैंक यू. थैंक यू. मी थैंक यू डीजे. टाइमपास करू राहिले यार. चला आमच्या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय गौरव जाधव साहेब. गौरव जाधव साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण द्यावा. अखिलेश मॅन ऑफ द मॅच. लिओ किंग संघाच्या समोर एक चांगली कामगिरी. सन्माननीय नारायण जाधव साहेब या पुन्हा एकदा या. आपल्या शुभ हस्ते अखिलेश भाई नाशिक एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील सुपरस्टार, त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे जाहीर केला जाईल, दिला जातोय नारायण जाधव साहेबांच्या माध्यमातून. धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14. यानंतर दीपक भोळे तुमच्यासाठी इथे प्राइज मी अनाउन्स करतोय. टीम लॉट्स. टीम लॉर्ड्स या संघाकडनं दीपक भोळे तुमच्या सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी सोनू काळे यांच्याकडनं 101 रुपये. चौदा धावा. इट्स अ व्हाईट बॉल. अगदी आपल्या स्टाईलला इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहे मुख्य पंच आमचे डान्सिंग अंपायर नितीन वेताळ सर. पुण्याचे मायकल या नावाने सुप्रसिद्ध असलेले नितीन वेताळ. धावफलक 15-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपक भोळे ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ व्हाईट बॉल. दोन्ही इनिंग मिळून फक्त एक रिव्ह्यू असेल. यस थँक्यू. रिव्ह्यू घेतला जातोय व्हाईट बॉल साठी. टीम लॉर्ड्स. दीपक भोळे तुमच्यासाठी प्राइज असेल टीम लॉर्ड्स कडनं सलग 3 चेंडू 3 षटकार यासाठी 1001 रुपये.
निर्णय येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. जो एकमेव रिव्ह्यू होता, यस यस यस, तो इथे लॉस होतोय. धावफलक ओ फुल टॉस बॉल. इथे मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. डॉट बॉल येतोय. धावफलक 16. सुपर 8 मधील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. यानंतर चौथा सामना देखील अत्यंत महत्वाचा असेल. टीम NSF विरुद्ध टीम शिवशाही. ओ दीपक भोळेच्या बॅट मधनं येतोय मॅक्झिमम हिट. नितीन सर, 4 balls टू गो. ऑन साइडला दुसरा आलाय. इथे धावफलक 28. सलग 2 आले. तिसरा आला तर टीम लॉर्ड्स कडनं 1001 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी त्यांचे मित्र सोनू काळे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये. दीपक भोळे तुमच्यासाठी. तिसरा ओ फॉलो थ्रू मध्ये इथे भरत धावताय. एफर्ट्स कमी पडले भरत यांच्याकडनं. मात्र काय जबरदस्त प्रयत्न केले गेले. दीपक यांच्याकडनं ही या षटकारासाठी चांगला प्रयत्न केला गेला. मात्र प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. आदित्य कापसे, 1 बॉल ऍड करा. 1.4 षटकानंतर धावफलक 1 गडी बाद 30. हो 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 हो, वा व्हाट अ शॉट. तिसरा या षटकातला. सोनू काळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये असतील. या षटकामध्ये 3 आलेत म्हणजे 303 रुपये इथे तुमच्यासाठी जाहीर करताय सोनू काळे. धावफलक 36. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे षटक निश्चितच भरत भुसारे यांचं महाग ठरतंय. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 22 धावा आल्यात. शेवटचा बॉल असेल या षटकातला. या षटकातला शेवटचा बॉल असेल. चांगला बॉल, चांगला बॉल. इथे बॅट्समनला रीड केलं गेलं. बॅक ऑफ द लेंथ. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय.
वा, जबरदस्त. जबरदस्त अदाकारी आमच्या मुख्य पंचांचे आणि प्रेक्षकांचे देखील बघायला मिळाले. प्रेक्षक राजा आपलं देखील मनापासून आभार की आपण देखील प्रतिसाद देताय आमच्या मुख्य पंचांना, पाहुण्यांना. आणि जबरदस्त डान्स, जबरदस्त नाच, दाफलक. सन्माननीय संजयजी साबळे सर, आपलं वेलकम, आपलं स्वागत. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. आमचे मोठे बंधू पंकजजी गुज्जर यांच्या माध्यमातून ही माहिती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, एक चांगला बॉल यावेळेस बघायला मिळतोय. सुरुवात चांगली होते. अथर्व गुंजाळ आलेत बॉलिंग ट्रॅकवर. एक नावाजलेले अष्टपैलू खेळाडू, प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू. या संपूर्ण सिरीजमध्ये चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली आहे. सन्माननीय काकासाहेब शिंदे यांच्या वतीनं प्राइज येते. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये प्राइज असेल. लेजंड क्रिकेटर व्हाईट बॉल साठी अंपायर कॉल सर, येस, अंपायर कॉल की व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतला जातोय. टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा निर्णय इथे तपासला जाईल. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा इथे टेलिकास्ट केली जाते. तर आमच्या संपूर्ण टीमचं देखील tenniscricket.in या संपूर्ण टीमचं देखील स्वागत. अगदी या स्पर्धेतील पहिल्या चेंडूपासून सुरेख पद्धतीने चेंडूला फॉलो केलं जात आहे. स्पर्धेतील महत्त्वाचे क्षण, सर्वच क्षण टिपले जात आहे. निर्णय येतोय, इट्स अ व्हाईट बॉल. आणि खासियत राहिली आहे मुख्य पंच नितीन वेताळ सरांची की त्यांचे सगळेच डिसिजन चांगले योग्य आलेत. सोबतच ज्या वेळेस जिथे शंका त्यांना वाटली आहे त्यांनी लगेचच इथे टेक्नॉलॉजीची मदत घेतली आहे आणि त्या शंकेचं निरसन केलंय. चांगलं अंपायरिंग. ओ लेजंड क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर नंदू मांडे यांच्या बॅटमध्ये हा चांगला स्ट्रोक येतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल नंदूजी मांडे लेजंड आहेत. अनेक वर्षांपासून ते या सातपूर शहर असेल किंवा बेळगाव ढगा असेल, अनेक नाशिक जिल्ह्याची टेनिस क्रिकेटची सेवा त्यांनी ॲज अ बॅट्समन म्हणून केली आहे. या दरम्यान चांगला बॉल, अपील अपील अपील. दाफलक 38. ओ स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय, उडवलाय. मॅक्झिमम हिट, षटकार. अगदी एक जबरदस्त प्रहार, गगनचुंबी उत्तुंग षटकार येतोय दीपक भोळेच्या बॅटमध्ये. दीपक भोळे मैदानात आल्यानंतर अचानक इथे जाणत आला जसं संघ फ्रंट सीटवर येतोय. चांगली बॅटिंग इथे स्लॉट मध्ये होता, हवाई फायर करण्याचा प्रयत्न. समर्थ समर्थ सपकाळ उशिराने निघाले, त्या कारणामुळे चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. या दरम्यान याही चेंडूवर 2 धावा येतील. धावफलक 2 ने पुढे जाईल. 2.5 षटकाचा खेळ पूर्ण, एक गडी बाद 46 धावा इथे धावफलकावर लागताय. ऑन साइड ला पूल केलाय, नो चांस. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक.
क्या बात आहे, वाह. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 50-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमचे समालोचक सिनियर कॉमेंटेटर विनोदजी जाधव सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील तर चला घाई करा प्लीज. यानंतर मॅच असेल. आजच्या दिवसातील आणखी एक महत्त्वपूर्ण सामना असेल. टीम शिवशाही गतविजेता, पहिल्या सीझनचा विजेता संघ टीम शिवशाही आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला बघायला मिळतील. नीलधारा सोशल फाउंडेशन हा संघ, NSF संघ. एका बाजूला गोपी नागरे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण महारा. एक कडक बॅटल, मजबूत बॅटल, एक चांगला संघर्ष यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. सन्माननीय योगेशभाई शेवरे यांचा संघ टीम शिवशाही, तर त्यांच्या विपक्ष असेल टीम NSF म्हणजे सन्माननीय अझरबाई शेख यांचा संघ टीम NSF. पुन्हा एकदा एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. या मॅच नंतर आजच्या खेळातील 4थी लढत आणि सुपर 8 मधील शेवटचा सामना असेल. त्यानंतर सेमीफायनलच्या 2 मॅचेस असतील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये लिओ किंग्स NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळला जाईल. 3 षटक 50 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी आपण बघत असाल दीपक बोळेची बॅट आता इथे तळपते. 11 बॉलमध्ये 33 धावा त्यांनी फटकावल्यात. तर नंदू मांडे लेजंड क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये 5 धावांवर बॅटिंग करत आहे. आणि फक्त पार्टनरशिप जर आपण बघत असाल तर तब्बल 41 धावांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते या 2 खेळाडूंमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आलेत. अगदी मी म्हणेल की 51 वर्षाचा तरुण लेजंड क्रिकेटर मोरे सर आलेत. हो, इथे काय जबरदस्त प्रहार स्लॉट मध्ये होता. हाफ व्हॉलीवर घेतलाय, फेकून दिलाय, षटकार. दोन अनुभवी खेळाडूंमधला संघर्ष. एका बाजूला असेल 51 वर्षीय मात्र अगदी तरुणांनाही लाजवेल या पद्धतीचं प्रदर्शन एक्झिबिशन राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सन्मान्य सुधाकर मोरे सरांचा. सर एव्हेंजर्स संघाचे संघमालक आहेत. तर दुसऱ्या बाजूला लेजंड क्रिकेटर, अनेक वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहेत ते नंदू मांडे. पहिल्या चेंडूवर षटकार मारून मोरे सरांचं त्यांनी स्वागत केलंय. धावफलक लगेचच अगदी वेगानं वाढते. 56 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या षटकातले आणि या पहिल्या डावातले. संध्याकाळी 5 वाजेला अंतिम सामना असेल, ग्रँड फिनाले असेल. लिओ किंग्स NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग पर्व दुसरे अंतिम सामना. पुन्हा एकदा समोर. इथे मात्र कृष्णा खिल्लारे यांच्याकडनं हा जेल ड्रॉप होतोय. पाहुणा, या सातपूर शहरामध्ये पाहुणा या नावाने सुप्रसिद्ध असलेले कृष्णा खिल्लारे चांगले फिल्डर आहेत मात्र त्यांच्याकडनं हा जेल सुटतोय. लाईव्ह मिळते नंदू मांडे यांना, संधी मिळते. गली क्षेत्रामध्ये चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू अडवला गेला. इनफिल्ड सर्कलच्या आतमध्ये सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक 58. यावेळेस जेल पकडलाय. लेजंड क्रिकेटर नंदू मांडे समोरच्या क्षेत्रामध्ये जेलबाद होत आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये निश्चितच ही फटकेबाजी फार गरजेची होती. त्याच पद्धतीने संघाची गरज असताना गरज ओळखून त्यांच्याकडनं बॅटिंग केली गेली. अगदी म्हटलं जातं की प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ. संघासाठी खेळलेत नंदू मांडे. स्वतःचं विकेट तिथे दिलंय. बाद जरी झाले असतील मात्र एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नंदू मांडे यांच्याकडनं बघायला मिळाली. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. इनफॉर्म बॅटर आता ईश्वर शाह आलेत मैदानाच्या आतमध्ये.
धावफलक जर आपण बघत असाल 3.4 षटकानंतर 2 गडी बाद 58 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ईश्वर आलेत, अगदी ईश्वर आपल्या संघासाठी धावून आलेत. शेवटचे 2 चेंडू फेस करतील ईश्वर. याही दरम्यान स्लॉट मध्ये संधी असेल, इथे झेल टिपला जातोय. गोल्डन डकचं शिकार ठरता इथे ईश्वर आणि पहिल्या चेंडूवर शून्याचा चष्मा घालून पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात करताय. तंबूच्या आसऱ्याला परत जात आहे. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. भावेश भोईर आलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे मोरे सरांची. समोर खेळून काढलाय. ओ व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग फील्डिंग एफर्ट्स समर्थ सपकाळ. स्वतःला झुकून दिलंय पंचांकडे. आपण बघू शकाल कशा पद्धतीने डिसिजन देण्याचा प्रयत्न ते करताय. मात्र इथे समर्थ सपकाळ यांच्या या फिल्डिंगचं फार कौतुक असेल. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं, कोसळीत मात्र चेंडूला त्यांनी अडवलाय. इथे पहिला डाव पूर्ण होतोय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जाणता राजा 3 गडी बाद 60 धावा आणि टीम सर एव्हेंजर्स या संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू 61 धावांची आवश्यकता. 24 बॉल 61 धावा. दीपक या. दीपक तुमच्या 6चे रन्स पटकन पैसे घेऊन जा, लवकर या. मैदानात जात असताना पुन्हा एकदा एका रांगेतच जा.
चला फलंदाज चला लवकर, बॅट्समन चला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा डाव. सर एव्हेंजर्स संघाला 24 बॉलमध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. स्ट्राईक घेतोय अथर्व गुंजाळ, नॉन स्ट्रायकिंग नीडला तेजस, बॉलिंग ट्रॅकवर भूषण भामरे. पहिला बॉल ऑन साइडला पूल केलाय, अगदी टॉप एज हवेत चेंडू फ्लाय होतोय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषी जवळ अगदी वेगानं पेट्रोलिंग करत असताना चेंडूच्या मागे आले आणि अगदी 3 धावा पळून पूर्ण केले जात आहे. अगदी आउटफील्ड मोठं असल्या कारणामुळे 3 धावा इथे या पद्धतीने पळून पूर्ण केले जात आहे. साधारणपणे आपण बघत असाल की ऑस्ट्रेलियन ग्राउंड्स असतील किंवा इंग्लंडचे ग्राउंड्स असतात हे मोठे असतात. टेस्ट मॅचेसमध्ये आपण अनेक वेळेस बघितलं असेल की 3-4 धावा देखील पळून पूर्ण केले जातात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिस गेल असा हा एक बॅट्समन होता, वेस्ट इंडिजचा आहे, की त्याने आयुष्यात कधीही करिअरमध्ये 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या नाही त्याच्याकडनं. मात्र इथे विकेटच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समन काय बॉन्डिंग बघायला मिळाले. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तेजस गांगुर्डे यांच्यासाठी प्राइज येत आहे. या सातपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू. ओहो, इथे व्हाईट बॉलचा इशारा आपल्या स्टाईलनं केला जातोय. इट्स अ व्हाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. डॉक्टर चेतन पाटील यांच्या वतीनं तेजस तुमच्यासाठी प्राइज असेल. तुम्ही जर या सामन्यामध्ये वैयक्तिक 30 धावा पूर्ण करत असाल तर तुमच्यासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं फंबल विकेटच्या मागच्या बाजूला. जाणता राजा संघ हा संघ आपण बघतोय, सन्माननीय किरणजी पाटोळे सरांचा हा संघ. आणि किरण पाटोळे यांच्या माध्यमातून, सन्माननीय किरणजी पाटोळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अत्यंत बहुमूल्य असं सहकार्य देखील लाभलंय. त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक किरण भाऊंच्या माध्यमातून देखील दिलंय आणि सोबतच महिला संघांना 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक. हो, इथे शफल झालेत, पावलांचा वापर. यस, बॅट्समन आउट.
नवीन बॅटर आलेत कृष्णा खिल्लारे म्हणजेच पाहुणा या नावाने सुप्रसिद्ध असलेले बॅटर आलेत. अगदी लांबच लांब फटक्यांसाठी शक्तिशाली फटकेबाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. दाफलक पहिल्या 3 चेंडूनंतर 5 धावा. ओ हो हो, बॅकफूटला गेले, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. या दरम्यान अत्यंत महत्वाचं शुभ आगमन मैदानावर होत आहे. नीलधारा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय प्रमुख श्री अझरबाई शेख यांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला आणखी एक दमदार प्रहार. बॅक टू बॅक सलग दुसरा मोठा प्रहार येतोय. 4 येतोय. राकेश बिरारी या पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक मात्र इथे फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू निर्धाव पद्धतीने इथे हँडल केला गेला, हाताळला गेला आणि यासोबतच षटकाची ते समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सर एव्हेंजर्स 1 गडी बाद 15 आणि शेवटचे 18 बॉल धावा करायच्या त्या 46 धावा. 18 बॉल 46 रन. या दरम्यान सुपर 8 मधील चौथ्या लढतीची नाणेफेक, त्या लढतीचा कॉल मी देतोय. या कॅप्टन टीम NSF आणि टीम शिवशाही दोन्ही संघनायक या टॉससाठी या. टीम NSF आणि टीम शिवशाही. बॅक ऑफ द लेंथ एक्स्ट्रा बाउन्स. इट्स अ वाईट बॉल. आमचे मान्यवर सन्मान्य दशरथजी लोखंडे आणि सन्मान्य भगवानजी काकड साहेब, आपल्या दोघांनाही विनंती असेल आपण या पुढच्या लढतीची नाणेफेक करण्यासाठी पुढे या. मिस टाइम स्ट्रोक. इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्यासाठी धावताय सौरभ भगत. तेजसच्या बॅट मध्ये सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 17 धावा इथे धावपल करावं लागतं. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.1 षटकानंतर समीकरण आता 17 बॉल 44 रन. इथे ओव्हर स्टेपचा
नो दिला जातोय. एक्झॅक्टली मुख्य पंचांच्या माध्यमातून हा नो बॉल. मुख्य मंचावर उपस्थित असलेले जे आमचे सर्व मित्रगण आहेत सर्वांना विनंती असेल की मुख्य मंचावर फक्त निमंत्रित मान्यवरांना बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. बॅक टू बॅक सलग दूसरा. इट्स 6 रन्स. मंचावर फक्त निमंत्रित मान्यवरांना बसण्याची व्यवस्था आयोजन समितीच्या माध्यमातून केली गेली आहे. तर आपल्याला विनंती असेल बाकीच्यांनी इथे व्यासपीठाच्या खाली जावं. मुख्य मंचावर फक्त निमंत्रित मान्यवरांना बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. तर बाकी आमच्या पाहुण्यांना विनंती असेल आपण मंच मुख्य अतिथींसाठी रिकामा करून द्यायचा आहे. आपण खाली जावं आपल्याला विनंती असेल. दाफलक 30 1.3 षटकानंतर आणखी एक दमदार प्रहार. दाफलक 1.4 षटकानंतर एक गडी बाद 36 धावा. आता समीकरण बनतंय 14 बॉल 25 रन. 14 बॉल 25 रन. मुख्य मंच हा फक्त पाहुण्यांसाठी आहे. बाकी आमच्या मित्रांना विनंती असेल मंच आपण पाहुण्यांसाठी रिकामा करून द्यायचा आहे कारण मान्यवरांना बसायला जागा राहिलेली नाहीये. आयोजन समितीच्या वतीनं हा आपल्या सर्वांना विनंती असेल. षटकार येतोय. धाफलक 42 13 बॉल 19 रन. समीकरण ऑनसाइडला पुन्हा एकदा खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे जवळ चेंडूला अडवलं गेलंय. पाहुण्याच्या बॅट मधनं आणखी एक सिंगल येते. षटक इथे संपतंय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक एक गडी बाद 43 2 माफ करा यस 2 षटकानंतर एक गडी बाद 43 आणि शेवटचे 12 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 18. 12 बॉल 18 रन. डीजे
झेल टिपला जातोय पाहुणा झेलबाद. पहिल्याच बॉलवर इथे कृष्णा खिल्लारे बाद झालेत. आता समीकरण बनतंय 11 बॉल 18 रन. 9 बॉलमध्ये 35 धावांची एक जबरदस्त खेळी आपल्याला बघायला मिळाली कृष्णा खिल्लारेच्या बॅटमधनं. मात्र या षटकामध्ये गणेश सूर्यवंशी आले आणि पहिल्या चेंडूवर अगदी सेट झालेल्या बॅटरला बाद केलं. गणेश आलेत. गणेश म्हणजेच आपले बाप्पा, संकटमोचक म्हणून आपली चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न चांगला इथे गणेश यांच्याकडनं केला जातोय. नवीन बॅट्समन आलेत. या दरम्यान चांगला बॉल. इट्स अ वाईट बॉल. यस, इट्स अ वाईट बॉल. नॉन प्लेबल डिलिव्हरी. आता समीकरण बनतंय ही एक अवंतर धाव मिळेल टीम सर एव्हेंजर्स या संघासाठी. धावफलक 44. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण आता बनतंय 11 बॉल 17 रन. 11 बॉल 17 रन. या अगोदर टीम बीबीएल आणि दुसऱ्या सामन्यामध्ये टीम भूषण 11 हे दोन संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. अवाई फायर केलाय, फटका अप्रतिम. धावफलक 2.2 षटकानंतर 2 गडी बाद 50 आणि शेवटचे 10 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 11 धावा. 10 बॉल 11 रन. एक जबरदस्त प्रहार इथे नयन पाटीलच्या बॅटमधनं आपण बघितलाय. अगदी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलं गेलं. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. राऊंड द विकेट. फुल टॉस खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. चांगलं फील्ड केलं जात आहे इथे नयनच्या बॅटमधनं. ही सिंगल येते. सन्माननीय महेश जाधव यांच्या वतीनं तेजस तुमच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि सोबतच 30 धावा तुम्ही करत असाल तर डॉक्टर चेतन पाटील यांच्या वतीनं 500 रुपये. ऑन साइडला खेळलाय, षटकार आलाय. आठ बॉल आणि आता समीकरण होत या सामन्याचं 8 बॉल 4 रन. 8 बॉल 4 रन.
Oh, it's a clean hit. 6. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल मनोजी तांबे सर. मनोज सर